मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर फसवणूक आणि शारीरिक छळाचा आरोप, तर जीवे मारण्याची धमकी देऊन लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा दावा. वकिलांच्या मार्फत पाठवली नोटीस. हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्या हगवणे पिता पुत्रांचा माज दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर. घोडेस्वारी करताना मुजोरेपणाची केली भाषा. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 जखमा. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. पुण्यातील आरोपी गुंड निलेश चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून अजूनही फरार. पुणे पोलिसांना अद्यापही निलेश चव्हाणला शोधण्यात यश न आल्यानं पिंपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बीडमध्ये पुन्हा गाव गुंडांची दहशत. 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. दरोडा टाकून फरार झालेला गुंड चकमकीत ठार. संभाजीनगरच्या कोल्हाटीत आरोपीच्या गोळीबारानंतर पोलिसांच्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू, तर एक पोलीस हवालदार गंभीर जखमी. बुलढाण्याच्या खामगावात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर. चितोडा गावचा खामगावशी संपर्क तुटला. परिसरातलं जनजीवन विस्कळीत. राज्याच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर, तर बार्शी तालुक्यातील वैराग परिसराला पावसानं झोडपलं. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला भारतीय सोने व्यापाऱ्यांकडून दणका. टर्किश ज्वेलरीला दिलं सिंदूर ज्वेलरी असं नाव. जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा निर्णय. बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात. डिवायडरवर अडकलेली कार बाहेर काढणाऱ्या 6 जणांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू. अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर. बसवराजूची सुरक्षा करण्यात अपयश. माओवाद्यांकडून पत्रक काढून कबुली, तर शांततेच्या मागणीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप. पंतप्रधान मोदींचा गुजरातच्या गांधीनगरमध्ये भव्य रोड शो. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रोड शोचं आयोजन. गांधीनगरमध्ये मोदींच्या नावाचा जयघोष.